यांची पुण्यतिथी आहे आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. त्याच्याबद्दल एक अशी एक गोष्ट प्रचलित आहे की अण्णाभाऊ साठे यांचा जन्म कधी झाला. कारण त्या काळामध्ये मातंग समाज अशिक्षित होता. त्याचे आई वडील अशिक्षित होते. त्यांची आई शिकलेली नव्हती. परंतु त्याच्या आईला विचारलं की अण्णाभाऊचा जन्म कधी झाला आई. त्यावेळेस त्यांच्या आईनं सांगितलं की पुण्यामध्ये एक मोठा नेता आज वारलेला आहे. त्या दिवशी माझ्या अण्णाभाऊचा जन्म झालेला आहे. म्हणजे अण्णाभाऊ साठेंचा जन्मदिवस आणि बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृती दिवस आज संबंध देशामध्ये साजरा होतोय. मला या निमित्ताने या दोघांच्या संदर्भ एकच गोष्ट सांगायची आहे की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनं तर खूप मोठं साहित्य लिहिलंय. परंतु त्याच्यातलं एक गोष्ट खूप महत्वाची आहे. त्यांनी काय सांगितलं की जग बदल घालून घाव मध सांगून गेले भीमराव. जग बदल घालून घाव मध सांगून गेले भीमराव या इतक्या ओळीमध्ये एवढा मोठा अर्थ दडलेला आहे. जर हे या समाजातल्या लोकांना जर लक्षात घेतलं अण्णाभाऊ साठे एवढीच ओळ जग बदल घालून घाव मध सांगून गेले भीमराव एवढं जर लक्षात घेतलं तर तुमच्या 7 पिढीचं कल्याण झाल्याशिवाय. कारण जग बदल घालून घाव मध सांगून गेले भीमराव. अण्णाभाऊ साठेनं की जगाच्या सगळ्या प्रश्नावर घाव घाल. तुमच्या समाजाच्या प्रश्नावर सगळ्या शैक्षणिक प्रश्न असतील, धार्मिक प्रश्न असतील, कौटुंबिक प्रश्न असतील, सगळे प्रश्न असतील, सगळ्या प्रश्नावर घाव घाल आणि जगाला बदल, समाजाला बदल असं बाबासाहेब आंबेडकरांनी मला सांगितलंय. ही जर ओळ मातंग समाजाच्या लक्षात आली आणि त्या पद्धतीनं जर मातंग समाजात चालला तर निश्चित मातंग समाजामध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक सगळ्या दृष्टीनं मातंग समाज पुढे जाईल. मला असं वाटतंय की या ओळीचा विचार मातंग समाजाने या जयंतीच्या निमित्तानं करावा आणि आपला उत्कर्ष करून घ्यावा. आणि लोकमान्य टिळक यांनी काय सांगितलं होतं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार. म्हणजे त्यांनी खूप काही लिहिलं. परंतु एक आम्ही शाळेमध्ये पण आम्हाला शिकविलेलं आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. ही ओळ त्या काळामध्ये त्या काळातल्या राज्यकर्त्यांना म्हणजे क्रांतिकारी लोकांना एवढी महत्वाची ठरली, एवढी उपदेशकारक ठरली की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. या फक्त म्हणीमुळं एवढे क्रांतिकारी लोक पेटले, एवढे क्रांतिकारी भेटले की या देशात राज्यकर्त्या इंग्रजांना सळू की पळू करून सोडलेला आहे. हा एक इतिहास आहे. त्या दोन्ही महापुरुषाच्या या 2 ओळी जर या देशातल्या लोकांनी लक्षात घेतल्या तर निश्चितच या देशातल्या लोकांच्या साठी अत्यंत महत्वाच्या आहेत. या दोन्ही महामानवांच्या जयंतीच्या निमित्तानं दोघांनाही मी कोटी कोटी प्रणाम करतो. धन्यवाद.